NICL न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडची एक असिस्टंटची रिक्रुटमेंट येणार होती. या संदर्भात मी याहीपूर्वी बोललो होतो. एका स्टडी प्लॅनमध्येही मी तुम्हाला एक जी डेट सांगितली होती की 2 मार्च रोजी याची प्रिलिमिनरी एक्झाम होईल NICL असिस्टंटची. 300 जागांचं एक शॉर्ट नोटिफिकेशन एक 5-6 दिवसापूर्वी पण न्यूजपेपरला तुम्ही बघितलं होतं. 1 तारखेपासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं चालू होणार आहेत. या संदर्भात नेमका इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असेल, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कोण कोण लोक इलिजिबल असेल, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, या संदर्भात मी राहुल मिसाळ तुम्हाला पूर्ण माहिती देतो. 300 जागा ज्या आहेत या ॲक्च्युली पूर्ण अक्रॉस इंडियासाठी जरी असल्या तरी महाराष्ट्रासाठी याच्यापैकी 81 जागा आहेत. तुम्ही म्हणणार सर फक्त 81? हो, ऑर्गनायझेशन पण एवढं मोठं नाही आहे, ऑर्गनायझेशन कंपॅरेटिव्हली छोटंच आहे. पण बँकिंगपेक्षा एक चांगला जॉब जर म्हणलं, चांगला इन टर्म्स ऑफ व्हॉट सर, चांगला इन टर्म्स ऑफ सॅलरी म्हणू शकतो, चांगला इन टर्म्स ऑफ पीस ऑफ माइंड म्हणू शकतो, वर्क लाईफ बॅलन्स म्हणू शकतो. बँकिंगमध्ये ग्रोथ चांगली आहे पण पब्लिक कॉन्टॅक्ट खूप जास्त आहे, त्यामुळे बँकिंगपेक्षा लोक इन्शुरन्सला जास्त प्रेफर करतात. सॅलरी पण बऱ्यापैकी आहे, ग्रोथ थोडी स्लो आहे. बँकेमध्ये नॉर्मली 4 ते 5 वर्षामध्ये तुम्ही ऑफिसर आरामात होऊनच जाता. इथं 5, 6, 7 वर्ष पण तुम्हाला ऑफिसर व्हायला लागू शकतात. पण हे तेवढंच खरं आहे की इथं जर तुम्ही ऑफिसर झालात तर मग चिंग मजा आहे, कारण ₹1,00,000 आसपास यांचा ऑफिसरचा पगार आहे. ₹1,00,000 प्लसच आहे. सगळे इन्सेंटिव्ह तुमचा फॅसिलिटीज वगैरे पकडून, HRA वगैरे पकडून. याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये काही मुलांचं कन्फ्युजन होतं. आज लेक्चरमध्ये मला या संदर्भात बऱ्याच चिठ्ठ्या आल्या होत्या की सर NICL मध्ये ज्या महाराष्ट्रासाठी जागा दिल्यात त्या जरी 81 असल्या तरी आम्हाला OBCला या 0 जागा आहेत. महाराष्ट्राचा कॉलम दिसतोय बघा. SC कॅटेगरीसाठी 19 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी 9 जागा आहेत, OBC साठी 0 आहे, EWS साठी 8 आहे आणि 43 जनरल म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. तर OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट जनरलमधून अप्लाय करू शकतो का? तो डेफिनेटली करू शकतो. जर OBC कॅटेगरीला जागा नाहीये तर तुम्ही जनरलमधून पण फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढं आहे की जनरल कॅटेगरीचा तुम्हाला सगळे क्रायटेरिया फुलफिल करावे लागतील. जसं एखादा OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल त्याला 3 वर्षांची एज एक्झम्पशनची लिमिट असते. म्हणजे जसं याच्यात सांगितलंय की तुम्हाला वयोमर्यादा काय आहे, तो वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष, म्हणजे मिनिमम 21 वर्ष मॅक्सिमम 30 वर्षांपर्यंत तुमची वयोमर्यादा असावी असं नोटिफिकेशन मध्ये सांगितले. मग आता हेच जर वयोमर्यादा OBC साठी बघितली तर 33 आहे, SC ST साठी बघितली तर 35 आहे. पण OBCला जागा नसल्यामुळं OBCचा कॅन्डिडेट UR मधून म्हणजे अनरिझर्व मधून फॉर्म भरणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं वय पण 30च्या आतच असावं. 31, 32 किंवा 33 वर्ष वय चालणार नाही. म्हणजे जर ज्या ज्या पर्टिक्युलर कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरताय त्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा क्रायटेरिया तुम्हाला फॉलो करावा लागतो. कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही पूर्ण केलेली असावी हा पहिला क्रायटेरिया आहे. कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष, SC आणि ST साठी 35 वर्ष. OBCचं मी बोलणारच नाही कारण OBCची जागाच नाही म्हणून. त्यानंतर रिजनल लँग्वेज, जर ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरताय त्या स्टेटचा तुम्ही रहिवासी म्हणल्यापेक्षा रिजनल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही स्टेटमधून फॉर्म भरू शकता पण त्या स्टेटची रिजनल लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. जर मी महाराष्ट्रातून भरतोय तर मला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि समजणं आवश्यक आहे. लिहिता येणं, वाचता येणं, बोलता येणं महत्वाचं म्हणजे समजणं आवश्यक आहे, तरच मी महाराष्ट्रातून फॉर्म भरू शकतो. या संदर्भात लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल पण त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही या महाराष्ट्रातून फॉर्म भरताय तर तुम्हाला मराठी लँग्वेजची प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ही द्यावी लागेल, ती पास करावी लागेल, तरच तुम्ही महाराष्ट्रातून एलिजिबल होताल. 300 जागा आहेत, त्याच्यापैकी 81 जागा महाराष्ट्राच्या वाट्याला आहे, म्हणजे 27% जागा आहेत. जागा ओव्हरऑल कमी जरी असल्या तरी महाराष्ट्राच्या वाट्याला बऱ्यापैकी जागा आहेत, त्यामुळं प्रत्येकाने फॉर्म डेफिनेटली भरला पाहिजे. असं विचार करू नका 81 जागा आहे, 81 पण इनफ आहे, आपल्याला एकच जागा पाहिजे असते. आणि कन्सिस्टंटली ऍडव्हर्टिजमेंट येत आहेत, त्यामुळे बरेच जणांचा अभ्यास ज्यांचा चांगला आहे असे लोक पास होऊन चालेत, पुढच्या लोकांना अपॉर्च्युनिटी डेफिनेटली मिळणार आहे. आता यासाठी एक्झाम फीस काय? जनरल, OBC आणि EWS साठी 850 रुपये फीस आहे. SC ST आणि PWD साठी 100 रुपये फीस आहे. ऍप्लिकेशन फीस जी आहे ती अशा पद्धतीने. परीक्षा IBPS कंडक्ट करत असल्यामुळं ट्रान्सपरन्सी एक्झाम मध्ये आहे, सेम टू सेम IBPSचाच पॅटर्न आहे. प्री एक्झाम, मेन्स एक्झाम. IBPS एक्झाम घेत असल्यामुळं प्री आणि मेन्सचा जो पेपर पॅटर्न आहे सेम टू सेम IBPS सारखाच असतो. म्हणजे क्वांट रिझनिंग इंग्लिश. आता प्री एक्झाम 100 मार्कांची जी क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे प्री तुम्ही पास झालात, तुम्ही मेन्सला जा, तुम्ही प्री पास झालात,
तुम्ही मेन्सला जा आणि मेन्सवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. 250 मार्कांची मेन्सची तुमची एक्झाम आहे. प्रीमध्ये नेमकं पेपर पॅटर्न कसा असतो सर? सेम टू सेम आपल्या IBPSच्या परीक्षांसारखा 30 मार्कांचं इंग्लिश, 35 मार्कांचं क्वांट आणि 35 मार्कांचं रिझनिंग, 20-20 मिनिटांचं सेक्शनल टाइम आणि अशा पद्धतीने 100 क्वेश्चन 100 मार्क. सेक्शनल कट ऑफ असतो का? हो, सेक्शनल कट ऑफ असतो. निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. हा झाला प्रीचा कट ऑफ. एकदा तुम्ही प्रीचा कट ऑफ क्वालिफाय करून मेन्सला गेलात की मेन्समध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा. इंग्लिश, रिझनिंग, क्वांट, कम्प्युटर आणि GA. सर इन्शुरन्सची परीक्षा आहे तर इन्शुरन्सची तयारी करावी का? नाही, कारण कुठे इन्शुरन्सवर प्रश्न विचारलेला नाही, म्हणजे विचारणार आहे असं कुठेही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे इन्शुरन्सची तयारी करत बसू नका. क्वांट करा, रिझनिंग करा, इंग्लिश करा, GA करा आणि कम्प्युटर हा 5वा सब्जेक्ट आहे. प्रत्येक सब्जेक्ट 40-40 क्वेश्चन आणि 50-50 मार्क, म्हणजे 200 क्वेश्चन 250 मार्कांची परीक्षा. मग माझं फायनल सिलेक्शन ते 100 आणि 250-350 पैकी होईल का? नाही, तुमचं फायनल सिलेक्शन या 250 मार्कांवरच होणार. पण तुम्ही काहीतरी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल बोलत होते, त्याचे मार्क असतात का? नाही, त्याचे मार्क काउंट केल्या जात नाहीत. ते क्वालिफाईंग इन नेचर आहे. मिनिमम तेवढे मार्क मिळवा, इन शॉर्ट तेवढी परीक्षा पास व्हा आणि फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं हे याच्या बेसिसवर होतं. त्यामुळं तुम्हाला हे पास करायची गरज आहे फक्त आणि फक्त मेन्स एक्झाम. इंटरव्ह्यू आहे का? नाही, इंटरव्ह्यू नाही. मेन्स एक्झाम तुम्ही पास झाले, तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला बोलवलं जाईल आणि ज्या लोकांनी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पास केली अशा लोकांना फायनल सिलेक्शनसाठी म्हणजे जर DV साठी आणि मेडिकलसाठी बोलवलं जातं. जेवढे जागा आहेत तेवढेच लोक DV आणि मेडिकलसाठी बोलले जातील. पण त्यांचं म्हणणं आहे आम्ही कॉन्टिंजन्सी लिस्ट देणार. म्हणजे काय? म्हणजे आम्ही रिझर्व्ह लिस्ट पण मध्ये पण काही कॅन्डिडेट ठेवणार आणि पुढच्या काही काळात जर जशा वॅकन्सीज वाढतील किंवा यांच्यापैकी जर कोणी जॉईन नाही केलं तर अशा लोकांना आम्ही त्या रिझर्व्ह लिस्टच्या माध्यमातून तिकडे बोलवून घेऊ, असंही या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलंय. मी स्वतः वाचले, तेच तुम्हाला सांगतोय. बरं, फॉर्म भरणं कधीपासून चालू होतील? सुरुवातीलाच बोललो की 1 तारखेपासून फॉर्म भरणं चालू होतात, 1 फेब्रुवारी 2024 पासून. तर 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत फॉर्म भरणं चालू राहतील. मोजून 15 दिवसांचा ऍप्लिकेशनचा फॉर्मचा टायमिंग आहे आणि इमिडिएटली पुढच्या 15 दिवसात एक्झाम आहे. कारण मी अगोदरच सांगितलं होतं 2 मार्चला याची NICL ची ऍडव्हर्टिजमेंट येईल आणि 2 मार्चला याची प्रिलिमिनरी एक्झाम असेल. सर मेन्स एक्झाम कधी असेल? मेन्स एक्झामचं शेड्यूल तसं अजून काही माझ्यापर्यंत पण आलं नाही. जेवढा माझा अनुभव आहे तेवढ्यानुसार अजून मेन्सचं शेड्यूल तर आलं नाही. जसं आलं तसं तुम्हाला अपडेट मी डेफिनेटली लवकरात लवकर देऊन टाकेल. पण ॲज्युम करा की प्री एक्झाम जर 2 मार्चला असेल तर अराउंड एप्रिल लास्ट म्हणजे मिड एप्रिल नंतर 15 ते 20 एप्रिल नंतर याची डेफिनेटली मेन्सच्या दरम्यान मेन्स होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एप्रिलसाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा की मिड एप्रिल मध्ये याची मेन्सची एक्झाम डेफिनेटली होईल. इन्शुरन्स सेक्टर जरी असलं तरी मी सुरुवातीला सांगितलं की खूप स्टेबल सेक्टर आहे. मुलींसाठी हे खूप चांगला जॉब आहे कारण बँकिंगमध्ये पब्लिक कॉन्टॅक्ट पण खूप आहे. वर्किंग आवर्स थोडेसे कंपॅरेटिव्हली जास्त आहे. मुलींसाठी हा जॉब चांगला काय? कारण वर्किंग आवर्स स्पेसिफिक आहे. 10ला जायचं, 5 ते 6 वाजता घरी यायचं. त्यानंतर पब्लिक कॉन्टॅक्ट पण कमी आहे, त्यामुळे वर्कलोड पण कंपॅरेटिव्हली हा कमी आहे. बरं, याची प्रीची एक्झाम कुठे होईल? मेन्सची एक्झाम कुठे होईल? सेंटर्स जर तुम्ही बघितले तर महाराष्ट्रात प्रीसाठी अक्रॉस ऑलमोस्ट ऑल सेंटर्स आहेत. संभाजीनगर आहे, अमरावती आहे, त्यानंतर चंद्रपूर आहे, धुळे आहे, एवढे सेंटर्स ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये आहेत प्रिलिमिनरी एक्झामसाठी. पण मेन्ससाठी जर तुम्ही बघितलं तर मेन्ससाठी थोडेसे सेंटर्स कमी आहे. मेन्ससाठी मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई आहे, मुंबई मेट्रो रिजन आणि पुणे. म्हणजे जर तुम्हाला मेन्ससाठी छत्रपती संभाजीनगर सेंटर निवडता येईल का? नाही, तुम्हाला मेन्ससाठी मुंबई किंवा पुणेच निवडावं लागेल. सर तुम्हाला काय वाटतं, मुंबई निवडावं की पुणे निवडावं? जर तुम्ही जाण्या येण्याचा कन्व्हिनियन्सचा विचार केला तर मी म्हणेल की तुम्ही मुंबई निवडावं. कारण जाणं येणं एकदम स्वस्तात आहे. 300-400 रुपये तिकीट आहे ट्रेनचं. जायचं सकाळी, रात्री निघाले, सकाळी पोहोचले, इमिडिएटली एक्झाम संपली, त्या दिवशी सेम डेला रात्री तिकीट बुक केलं, 24 तासाच्या आत वापस पुन्हा तुम्ही इथं डेफिनेटली येऊ शकता. अशा पद्धतीने मुंबई त्या मानाने कंपॅरेटिव्हली कन्व्हिनियंट आहे. पण सर मुंबई मला त्या मानाने कळत नाही, ट्रॅफिकमध्ये भीती वाटते, लोकलमध्ये इकडून तिकडे जायची. मग पुणे घ्या, पुणे पण काय प्रॉब्लेम नाही, थोडं कॉस्टिंग जास्त आहे पण सेफ आहे. सेफ म्हणल्यापेक्षा मुंबई काय अनसेफ आहे अशातला काही भाग नाही. पण पुण्यात कसे तुम्हाला प्रॉपरली रिक्षा वगैरे मिळतात. अलीकडेच हडपसरला रामटेकडीचं सेंटर आहे, आयॉन डिजिटल सेंटरची, तुम्हाला डेफिनेटली सेंटर मिळून जाईल. आणि जर नंबर ऑफ ॲप्लिकेशन संभाजीनगरवरून आले त्यावेळेस असंही होईल की तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला संभाजीनगर सेंटर देऊ शकतील. पण सध्या तरी नोटिफिकेशनमध्ये त्यांनी एवढंच दिले की मेन्ससाठी एवढे सेंटर आहे, प्रीसाठी
मात्र भरपूर महाराष्ट्रात अक्रॉस सेंटर्स आहेत. बरं, हे झालं बेसिक. आता पुढे काही कॉमन डाऊट्स आहेत. सर नेमका याचा जॉब प्रोफाईल कसा असतो NICL असिस्टंट. NICL ही अशी कंपनी जी जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून डील करते. इन्शुरन्समध्ये जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स असे दोन प्रकार असतात. जनरल इन्शुरन्स म्हणजे काय, तर मोटार व्हेकल इन्शुरन्स, त्यानंतर तुमचं घराचे इन्शुरन्स, बाकी काही तुमचे मेडिक्लेम वगैरे असतील. तर हवाला जो पार्ट आहे हा जनरल इन्शुरन्समध्ये जातो. लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्समध्ये जातो. मेडिकलवाला लाईफ इन्शुरन्समध्ये येतो ॲक्च्युली. त्यानंतर तुमचं स्वतःचं इन्शुरन्स असेल, टर्म प्लॅन ज्याला आपण म्हणतो, मेडिक्लेम ज्याला आपण म्हणतो, तर हवाला जो पार्ट आहे हा मेडिक्लेमवाला म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये येतो, स्वतःशी रिलेटेड. काही वस्तूचा इन्शुरन्स असेल तर तो डेफिनेटली जनरल इन्शुरन्समध्ये जातो. मोस्टली व्हेकल इन्शुरन्स किंवा मोटर व्हेकल इन्शुरन्सचा मॅक्सिमम पार्टचा बिझनेस जो आहे हा NICL बघतं. मग याचे जे क्लेम येतात, याच्या ज्या पॉलिसीज येतात, त्याचं डॉक्युमेंटेशन, क्लेमचं डॉक्युमेंटेशन हे करण्याचं क्लरिकल काम जे हे NICL असिस्टंटकडे असतं. जॉब चांगला आहे कारण जॉब टायमिंग पण फिक्स आहे आणि सोबत मी जसं सांगितलं लोकेशन पण, इनफॅक्ट लोकेशन पण तुम्हाला चांगलं मिळू शकतं. महाराष्ट्र जॉब असल्यामुळं, महाराष्ट्राचे रिक्रुटमेंट असल्यामुळं महाराष्ट्रातच लोकेशन मिळेल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला याचे ऑफिसेस आहे, त्यामुळं असं रुरल एरियामध्ये पण जाण्याची गरज नाही की चला मी SBI मध्ये लागलो, मला आष्टीला, भोकरदनला, जाफराबादला, इकडं वसमतला वगैरे जॉईनिंग दिली, असं करायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जॉब मिळेल आणि तोही डिस्ट्रिक्ट प्लेसला मिळेल, असंही होऊ शकतं. भविष्यामध्ये असं होईल की थोडं प्रमोशन झालं, तुम्हाला बाहेर पण जावं लागेल, पण मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट कमी आहे, त्यामुळं जर तुम्ही उद्या ऑफिसर जरी झालात तर तुम्ही महाराष्ट्रातच राहताल. पुढचा मुद्दा, कॅन आय अप्लाय फॉर मल्टिपल स्टेट. नाही, तुम्ही कुठल्याही एका स्टेटसाठी अप्लाय करू शकता. मल्टिपल स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येत नाही, तुम्ही फक्त आणि फक्त एका स्टेटला अप्लाय करू शकता आणि ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करताय त्याच स्टेटमधून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. बघा, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्याच स्टेटमधून परीक्षा द्यायची, हाही एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा काय, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला पास करायची, जे मी पहिले या विषयावर बोललो. विच इज बेटर, बँकिंग और इन्शुरन्स. जर तुम्ही ग्रोथचा विचार केला तर डेफिनेटली बँकिंग चांगलं आहे, पण जर तुम्ही पीस ऑफ माइंड, वर्क लाईफ बॅलन्स चा विचार केला तर डेफिनेटली इन्शुरन्स चांगलं आहे. कारण इन्शुरन्समध्ये अजून तरी वेगळं टार्गेट नाही आहे. इन्शुरन्स हे एकमेव प्रोडक्ट तुम्हाला विकायचे आहे. बँकिंगमध्ये तुम्हाला बँकिंगचे प्रोडक्ट पण विकायचे आणि इन्शुरन्सचे पण प्रोडक्ट विकायचे, त्यामुळे कंपॅरेटिव्हली इन्शुरन्स हा कधी पण चांगला पर्याय आहे. सिलेबस बँकिंगपेक्षा वेगळा आहे का? 0% सुद्धा सिलेबस वेगळा नाही. जो बँकिंगला सिलेबस आहे सेम टू सेम तोच सिलेबस जो आहे तो इन्शुरन्सला विचारला जाणार आहे. इनफॅक्ट मी अगोदर पण तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवला मेन्सचा, त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही बघा इन्शुरन्स हा कुठलाही हवाला पार्ट इन्शुरन्सचा आलेला नाहीये. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि कम्प्युटर 5 सब्जेक्ट, 40 क्वेश्चन, 50 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन 1.25 मार्काला. सेक्शनल कट ऑफ असतो का? हो, प्री आणि मेन्स मध्ये दोन्ही पण ठिकाणी सेक्शनल कट ऑफ असतो. प्री मध्ये पण सेक्शनल कट ऑफ असणार, मेन्स मध्ये पण सेक्शनल कट ऑफ असणार. त्यानंतर दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असं प्री मध्ये पण असणार आणि मेन्स मध्ये पण असणार. त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट काय, लँग्वेज टेस्ट काय भानगडे, तर लँग्वेज टेस्टमध्ये नेमकी कशा पद्धतीने होते समजून घ्या. ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन डिपेंड करतं, पण लँग्वेज टेस्ट घेताना तुम्हाला एसे देतील, ते एसेवर प्रश्न विचारतील. एक एसे देतील त्याला समराईज करा म्हणतील. तुम्हाला एखादं लेटर पण लेटर नॉर्मल लिहायला लावत नाही, पण एसेवर प्रश्न, अँटोनिम्स, सिनोनिम्स, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, त्यानंतर ट्रान्सलेट करा म्हणू शकतात. एक इंग्लिशमध्ये पॅसेज देतील त्याला मराठीत लिहा म्हणतील तुमच्या भाषेत, जशाच तसं ट्रान्सलेट करावा असं कंपल्सरी नसतं किंवा असं एक्सपेक्टेड नसतं. बऱ्यापैकी तुमच्या हिशोबाने जसं तुम्ही त्या हिशोबाने ट्रान्सलेट करू शकता आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. LPT मध्ये फेल होण्याचे चान्स असतात का? हो. तुम्हाला काहीच मराठी येत नाही, तुम्हाला लिहिताच येत नाही मराठी, तुम्हाला वाचताच येत नाही, तुम्हाला बोलताच येत नाही, तुम्ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये फेल होऊ शकता. म्हणून अदर स्टेटच्या कॅन्डिडेटचा जो हे काय म्हणू शकतो आपण त्याला कॉम्पिटिशन, तो महाराष्ट्रात कंपॅरेटिव्हली कमी होईल. हा, आता काही आपल्या स्टेटचे आजूबाजूचे स्टेट्स आहेत ज्यांना बऱ्यापैकी मराठी येतं, तर असे लोक इकडे येऊन तोंड घालू शकतात, त्याला पर्याय नाही. पण लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा एकमेव मार्ग आहे जिथं ते लोक निघू शकतात, बाहेर काढू शकतात. स्टील त्यासाठी एक चांगला पर्याय काय, मॅक्सिमम मार्क्स मेन्समध्ये क्वालिफाय करा, कारण टेस्ट ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ही क्वालिफाईंग इन नेचर आहे. मग त्याच्यामुळे मॅक्सिमम स्कोर जर मेन्समध्ये करून ठेवला तर ते लोक तिथंच काढण्याचे चान्सेस जास्त असतात आणि फायनल सिलेक्शन तिथंच आहे.
बरं, तर बाकी याची रिलेटेड फॉर्म भरायचा कसा, फॉर्म IBPS जसं फॉर्म आहे तसंच IBPSच्या फॉर्मनुसार NICL असिस्टंटचा फॉर्म आहे. प्री एक्झाम 2 मार्चला आहे. जुन्या नव्या सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म भरायचा आहे. डेफिनेटली फायदा होईल. नाहीच काही फायनल सिलेक्शन झालं तर एक एक्सपिरियन्स म्हणून परीक्षा देऊ तुम्ही डेफिनेटली देऊन या. प्री आणि मेन्सचा दोन्हींचाही अनुभव तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. ओबीसीचा एक मुद्दा आहे, पुन्हा सांगतोय, ओबीसीचे कॅन्डिडेट जनरलमधून अप्लाय करू शकतात, फक्त जनरलच्या क्रायटेरियामध्ये ते बसले पाहिजे. ठीक आहे. चलो, बाकी काही डाऊट असेल मला पर्सनली मेसेज किंवा कॉल करू शकता.